ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आमची माती आमची माणसं या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, कुक्कुटपालन व्यवसाय हा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी आणि उद्योजकांसाठी महत्त्वपूर्ण असा आर्थिक उत्पन्नाचा स्रोत आहे. कारण या व्यवसायामध्ये आपल्याला कमी गुंतवणुकीत जास्त नफा मिळवण्याची संधी असते. पण आपण बघतो की सध्या समाजामध्ये या व्यवसायाबद्दल काही गैरसमज आहेत, काही अफवा आहेत. अनुषंगाने कुक्कुटपालन व्यवसायातील सत्यता आणि प्रचलित अफवा हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर मुल्ला सरांना. नमस्कार सर, स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. सरांबद्दल सांगायचं तर कृषी विज्ञान केंद्र सगरोळी, जिल्हा नांदेड येथे सर विषय विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत. तर सर आपण चर्चेला सुरुवात करू. सर्वप्रथम आम्हाला थोडक्यात या व्यवसायाबद्दल सांगा सर. कुक्कुटपालन म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या कोंबड्यांचं संगोपन करणे आणि त्याच्यापासून मांस आणि अंड्याचं उत्पादन घेणे. आणि यामध्ये फक्त कोंबड्यांचाच समावेश नाही, तर ह्यामध्ये सर्वसाधारणपणे कोंबड्या असतील, टर्की असेल, बदक असेल किंवा छोटे लावी किंवा बटेर ज्यांना म्हणतात ते पक्षी असतात. आणि इव्हन काही प्रमाणामध्ये आपल्याकडे शहामृग, ज्याला इमू फार्मिंग हे म्हणतात, हाही एक व्यवसायाचा, कुक्कुटपालनामधल्या एका व्यवसायाचा हा भाग आहे. सर, जेव्हा आपण या व्यवसायाबद्दल बोलतो तेव्हा या व्यवसायाबद्दल समाजामध्ये अनेक गैरसमज आहे. काही लोक म्हणतात की जेव्हा आपण ब्रॉयलर कोंबड्यांबद्दल बोलतो तर त्यांचं मांस वाढवण्यासाठी किंवा त्यांच्या वाढीसाठी आपण हॉर्मोन्स किंवा इंजेक्शन्स देतो आणि मग असं मांस जर आपण खाल्लं तर ते आपल्या शरीरासाठी हानिकारक आहे. तर याबद्दल काय सांगाल? नक्कीच मॅडम, हा पोल्ट्री व्यवसायातला किंवा जे ग्राहक आहेत पोल्ट्रीचे तर त्यांच्यामधला सगळ्यात मोठा मिथक आहे. बेसिकली हार्मोन्स जे इंजेक्शन असतात वाढीसाठी त्याचा उपयोग होतो हे बरोबर आहे, परंतु त्याची जी किंमत आहे ती फार जास्त असते. आणि दुसरी गोष्ट, ज्यावेळेस आपण एखादं इंजेक्शन एका पक्षाला टोचा लागतं तर जी किंमत लागते ती किंमत खूप जास्त असते आणि त्याला लागणारा वेळही खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला जातो. तर एवढ्या सगळ्या पक्ष्यांना इंजेक्शन देणे, त्यांची वाढ करणे हे शक्य होत नाही. वास्तविक पाहता आजच्या स्थितीमध्ये एखादा ब्रॉयलर पक्षी 40 ते 42 दिवसामध्ये पूर्ण वाढ होऊन उत्पन्न देतो. आणि अंडी देणारे जे पक्षी आहेत ते साधारणपणे वर्षाला 310 ते 330 अंडी या ठिकाणी उत्पन्न देतात. परंतु यांच्या ह्या उत्पादनामागे काही शास्त्रीय कारणं आहेत. म्हणजे जसे की त्यांचं एक ठराविक पद्धतीने, निवडक पद्धतीने त्यांचं ब्रीडिंग केलेलं आहे. या कारणामुळे त्यांचे वजन वाढवण्यासाठी जे कॅरेक्टर राहतात, जे जीन्स लागतात, त्याचं त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ करण्यात आलेली आहे. यासोबतच त्यांना संतुलित खाद्य दिलं जातं. त्या खाद्यामधून त्यांना जेवढे आवश्यक घटक असतात तेवढ्या प्रमाणामध्ये त्यांनी दिले जातात. त्यांच्यासाठी पोषक वातावरण तयार केलं जातं. रोगविरहित वातावरणामध्ये त्यांची वाढ चांगली होते. आणि या सर्व कारणामुळं आपला जो उत्पादनाचा कालावधी आहे तो घटून जवळजवळ 42 दिवसापर्यंत आलेला आहे. तर इंजेक्शन्स, हार्मोन्स देणे किंवा त्याच्यामध्ये अँटीबायोटिक देणे किंवा इतर कुठलेही स्टेरॉइडसारखी औषधं देऊन त्यांचं वजन वाढीसाठी कुठलाही प्रयत्न या ठिकाणी केला जात नाही. आणि तो आर्थिकदृष्ट्याही परवडत नाही आणि जेव्हा आपण प्रॅक्टिकली करतो त्यावेळेस ते होतही नाही. तर असा कुठलाही प्रकार कुक्कुटपालनामध्ये करता येत नाही, करत नाहीत. आणि आपल्याकडे जे उत्पन्न मिळतं ते फक्त आणि फक्त शास्त्रीय आधारावर केलं जाणारं कुक्कुटपालनामुळेच आपल्याकडे एवढं चांगलं उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं. आपण असंही ऐकतो सर की आपल्याला ही माहिती पण आहे की जे अंडं असतात, अंडी ही प्रोटीनचा सगळ्यात चांगला स्रोत असतात आणि ओव्हरऑल त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यू चांगली असते. पण आता मार्केटमध्ये सध्या बनावटी अंडी मिळतात. तर नेमकी ती बनावटी अंडी म्हणजे कशी तयार होतात किंवा त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? नक्कीच मॅडम, मागे 1-2 वर्षाखाली याचा एक व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झाला होता. तर बेसिकली त्या व्हिडिओमध्ये असं होतं की प्लॅस्टिकचे अंडे बनवून मार्केटमध्ये विकतायत असं एक त्या व्हिडिओच्या खाली अर्थपूर्ण मेसेज टाकण्यात आला होता.
तर एकंदरीत असं आहे की कुक्कुटपालनामधले जे अंडे मिळतात तर त्या अंड्याची पोषक तत्व तुम्ही मला प्रमाण खूप चांगले आहेत. म्हणजे इवन मानवी आहारामध्ये आईच्या दुधानंतरचा त्याचा नंबर लागतो की ज्याच्यापासून आपल्याला तेवढे घटक चांगल्या पद्धतीने मिळतात. पण जेवढ्या कमी पैशामध्ये आणि जेवढ्या सुलभतेने एखादी कोंबडी अंड तयार करते तेवढ्या कमी पैशामध्ये कुठलीच कंपनी कुठलाच व्यावसायिक तेवढ्या कमी पैशामध्ये अंडे तयार करू शकत नाही, इवन ते प्लॅस्टिकचं असलं तरीही. आणि दुसरी गोष्ट असं की प्लॅस्टिकचे अंडे आणि आपले नॉर्मल अंडे ह्याच्यामध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. अंड हे असा घटक आहे ज्यामध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची भेसळ करता येत नाही. ते ॲज इट इज होल इंटॅक्ट जसं नॅचरली फॉर्ममध्ये आहे त्या पद्धतीने आपल्याला ते मिळतं. परंतु प्लॅस्टिकचे अंडे आपल्याला बाजारामध्ये लगेच ओळखता येतात, त्यामुळं हा व्यावसायिक स्वरूपामध्ये करणं हे चुकीचं आहे. अर्थात जे व्हिडिओ आपल्याला दाखवण्यात आले होते तर त्यामध्ये जे अंडे बनवले गेले होते ते एज्युकेशन पर्पजसाठी बनवले गेले होते की जे विद्यार्थ्यांना किंवा नवीन अंडे जे पाहतात त्यांना शिकण्यासाठी, त्यांना माहिती घेण्यासाठी त्या उद्देशाने ते अंडे बनवण्यात आले होते. तर या कारणामुळं ते अंडे आपल्याला म्हणजे नकली अंडे बाजारात आहेत हा पूर्णपणे गैरसमज आहे. हे आत्ता साध्या बाजारामध्ये असं अंड उत्पादन करून देण्याची कुणाचीही आत्तापर्यंत त्यांना जमलं नाही किंवा ते होणारही नाही. त्यामुळं बिनधास्तपणे आपण आपल्याला मिळतात जे अंडे आहेत ते चांगले आहेत असं समजून आपण खाण्यासाठी काहीही अडचण नाही. बरं, बनावटी अंडी आणि खरी अंडी यामध्ये आपण कसं काय फरक करू शकतो सर? पाहूनच तुमच्या लक्षात येईल मॅडम. आपलं जे नॅचरल अंड असतं त्याच्यावरती त्याची रचना जी असते बाहेरून त्याच्या कवच राहते, त्याच्या आतमध्ये अल्ब्युमिन जो पांढरा बल्क असतो त्याचा भाग असतो आणि त्याच्या आतमध्ये पिवळा भाग असतो. तर एकूण जरी हे जे स्ट्रक्चर असतं ज्यावेळेस तुम्ही अंड हातात घेतात किंवा हात तपासतात तर त्या हातामध्ये टेक्स्चर असेल किंवा त्याचं जे फर्मनेस असेल, त्याचं जे वजन असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीवरून आपल्याला एक अंदाज बांधता येतो. दुसरं पाहून सुद्धा आपल्या अंड्याच्या वरती असलेले टेक्स्चर जे असतात, जे अंड्याचं जे कवच राहतं ते सपाट नसतं, त्याच्यावरती काही भागामध्ये टेक्स्चर्स असतात, म्हणजे चढ उतार असतात. तर हे सगळं आपल्याला पाहून लक्षात येतं की नेमकं अंडं खरं आहे की नाही. आणि बाजारामध्ये तर असं मोठ्या प्रमाणामध्ये नकली अंडे तर सध्या मिळतच नाहीत, त्यामुळे आपल्याला फारसं त्याच्यामध्ये जास्त लक्ष देण्याची गरज पडणार नाही. बरं सर, असं ऐकिवात आहे की कोंबडी पालन केल्याने किंवा कोंबडी खाल्ल्याने काही आजार आपल्याला होतात, जसं गॅस्ट्रोएंटरायटिस आहे, फूड पॉयझनिंग आहे किंवा अलीकडे एव्हियन इन्फ्लुएन्झा आहे. तर याबाबत काय सांगाल? हे दोन वेगवेगळे गट आहेत. म्हणजे एव्हियन इन्फ्लुएन्झा आणि तुम्ही जे गॅस्ट्रोएंटरायटिस किंवा फूड पॉयझनिंग हे जे विषय आहेत हे दोन वेगवेगळे विषय आहेत. इन्फ्लुएन्झा सारखे जे संक्रमण होणारे जे रोग आहेत, म्हणजे इन्फ्लुएन्झा असेल, कोक्सिडिओसिस असेल, तर ह्या सगळ्या रोगांचे बॅक्टेरिया किंवा विषाणू असतात ते शरीरात प्रवेश केल्यानंतर त्याचं आपल्याला इन्फेक्शन होतं. परंतु आपल्याकडे सर्वसाधारणपणे कोंबडी अंडे असेल किंवा चिकन असेल हे बनवण्याची जी पद्धत असते ती आपण पूर्णपणे शिजवून वापरतो. म्हणजे त्यामध्ये जवळजवळ आपण 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमानामध्ये ते शिजवतो आणि या तापमानाला कुठलाही विषाणू, कुठलाही जीवाणू जिवंत राहत नाही. त्यामुळं त्याच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होण्याचे जे चान्सेस आहेत ते फार कमी असतात. राहिला प्रश्न फूड पॉयझनिंगचा किंवा दुसरे जे एंट्रायटिस वगैरे आहेत, तर अशुद्ध चिकन किंवा ज्या चिकनमध्ये किंवा अंड्यामध्ये इन्फेक्शन आहे आणि ते आपल्या आहारामध्ये कच्च्या स्वरूपामध्ये किंवा त्याच्या संपर्कामध्ये आपल्याला आल्यानंतर तो जीवाणू किंवा रोगाची लक्षणं लागू होण्याची शक्यता असते. परंतु ही बाजू जरी खरी असली तरी व्यावसायिकरित्या जे कुक्कुटपालन केलं जातं त्यामध्ये एवढ्या शास्त्रीय पद्धतीने केलं जातं की इन्फेक्शन हा जो प्रकार आहे ते खूप लांबवर ठेवला जातो आणि जे उत्पन्न मिळतं ते चांगल्यातल्या चांगल्या कोंबड्यांपासून मिळतं अशी त्या ठिकाणी व्यवस्था केलेली असते. म्हणजे एक असं साधारणपणे पशुसंवर्धनामध्ये गणित आहे की जर जनावर हेल्दी राहिलं, निरोगी राहिलं तर त्याच्यापासून उत्पन्न चांगलं मिळतं आणि ते उत्पन्न चांगलं असेल तर त्याच्यापासून आपल्याला आरोग्याला कुठलाही धोका होत नाही. हे एक साधारण गणित राहतं. तर याच तत्वावरती कुक्कुटपालन केलं जातं जेणेकरून ज्या कोंबड्या आजारी आहेत त्यांना आपण म्हणजे व्यवस्थित ट्रीटमेंट करून त्यांना आपण एकतर नीट करावं किंवा त्यांना आपण बाजारामध्ये येऊच देत नाही आणि जेवढ्या काही बाजारामध्ये येतात त्या सगळ्या निरोगी कोंबड्या असतात आणि त्याच्यापासून आपल्याला कुठलाही धोका होत नाही. असंही ऐकिवात आहे सर की चिकन किंवा अंडी खाल्ल्याने नपुंसकता येते, तर याबद्दल काय? काही दिवसापूर्वी ही एक अफवा आली होती, परंतु याला कुठलाही शास्त्रीय आधार नाही आहे. जगामध्ये आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये चिकन खाल्लं जातं. म्हणजे इव्हन मांस खाणारे जे कॅटेगरी आहे त्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये चिकनचं कन्झम्पशन पूर्ण जगामध्ये केलं जातं आणि हा कुठलाही शास्त्रीय आधाररहित हा एक अफवा आहे. आणि याच्याशिवाय हेही मी सांगू शकतो की या चिकन खाल्याने किंवा अंडी खाल्याने इव्हन हृदयविकाराचाही त्रास होतो किंवा हे जे प्रकार आहेत हार्ट अटॅक सारखे हे सुद्धा होतात अशी एक अफवा आहे.
तर किंवा कोलेस्ट्रॉल कोलेस्ट्रॉल वाढतं वाढतं ही सुद्धा एक अफवा आहे. तर इवन त्याच्यावरती शास्त्रीय संशोधन करून एक 2-3 म्हणजे बरेचसे असे निदर्शनात आले आहेत की अंडी खाल्ल्याने अंड्यामध्ये असलेले जे घटक आहेत त्यामुळे आपल्या शरीरामधलं कोलेस्ट्रॉल नियंत्रण करण्यासाठी मदत होते. आणि जे चिकन आहे त्या चिकनमध्ये इवन ते फॅट जरी असेल तर ते व्हाईट मीट म्हणून कन्सिडर केलं जातं आणि सर्व मांसयुक्त जे पदार्थ आहेत त्यामध्ये हे पचण्यासाठी सगळ्यात हलकं आणि त्याच्यापासून कुठलाही घातक आजार न होणे किंवा घातक परिणाम न होणारं असं एक चिकन हे एकमेव प्रोटीन सोर्स आहे. याशिवाय आपलं WHO जे जागतिक आरोग्य संघटना याने आपल्या संपूर्ण मानवजातीला त्यांनी एक रेकमेंडेशन म्हणा किंवा शिफारस केलेली आहे की वर्षाकाठी एक व्यक्ती जवळजवळ 180 अंडेपर्यंत खाऊ शकतो आणि यासोबतच चिकन जे आहे ते साधारणपणे 11 किलो चिकन त्याच्या आहारामध्ये समावेश असणं आवश्यक आहे अशी एक शिफारस आपल्या जागतिक आरोग्य संघटनेने केलेली आहे. त्यामुळं चिकन खाणे आणि अंडी खाणे हे आपल्या शरीरासाठी घातक नाहीत, पण त्याचं प्रमाण आपल्याला लिमिटेड ठेवलं पाहिजे हे मात्र तेवढंच खरं आहे. याविषयी आपण पुन्हा चर्चा करू सर. नक्कीच. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे कुक्कुटपालन व्यवसायातील सत्यता आणि प्रचलित अफवा या विषयावर आणि आपल्यासोबत डॉक्टर मुल्ला सर आहेत. सर, या व्यवसायाबद्दल अजून एक गैरसमज आहे की जी गावराणी अंडी असतात किंवा तांबडी अंडी असतात ती जास्त पौष्टिक असतात आणि जी पांढरी अंडी असतात ती कमी पौष्टिक असतात. तर काय मत आहे तुमचं? बेसिकली मॅडम अंडं जे आहे त्याचं म्हणजे नैसर्गिकरित्या त्याचं काम हे आहे की त्याच्यापासून नवीन जीव तयार करणे किंवा नवीन जीवाला जन्म देणे. आता पांढरं अंडं असो किंवा तांबडं अंडं असो त्याच्यामध्ये जे घटक आहेत ते दोन्ही अंड्यामध्ये समांतर आहेत. त्याच्या दोन्हीपासून आपल्याला नवीन जीव तयार करण्याची क्षमता त्या अंड्यामध्ये असते. तर याच्यामध्ये कमी आणि याच्यामध्ये जास्त असा कुठलाही फरक त्या ठिकाणी राहत नाही. किंबहुना मी असंही म्हणू शकतो की बाबा जे पांढरे अंडे आपल्याकडे कमर्शियल टेबल एग ज्याला म्हणतात ते आपण डेली कन्झम्पशनमध्ये खातो, तर ह्या अंडे उत्पादनासाठी ज्या कोंबड्या असतात त्यांना आपल्याला जे आहार दिला जातो तो संपूर्ण आहार दिला जातो. त्यामध्ये सर्व घटकांचा जेवढ्या आवश्यकतेमध्ये गरज आहे तेवढ्या आवश्यकतेमध्ये समावेश करून दिलेला असतं. तर ह्या कारणामुळं त्या अंड्यामध्ये जे घटक असतात ते पूर्णपणे बॅलन्स झालेले असतात आणि ते एका पद्धतीने बघितलं तर ते चांगलेही असतात. म्हणजे आपण जर असा विचार केला की काही डिझायनर एक ज्याला म्हणतात ज्यामध्ये DHA ची संकल्पना ऍड केलेली आहे किंवा त्याच्यामध्ये लाल रंगाचा समावेश जास्त करून झॅन्थोफिल नावाचं पिगमेंट आहे त्याचाही समावेश जास्त केलेला आहे, तर अशा अंड्या खाल्ल्याने उलट आपल्याला फायदा होतो. त्यामुळं तांबडं अंडं चांगलं आणि व्हाईट अंडं खराब असं अजिबात नाही. दोन्ही अंड्यामध्ये समप्रमाणात घटक असतात आणि दोन्ही अंड्यापासून आपल्याला तेवढेच चांगले फायदे होतात. सर, तुम्ही या विषयाबद्दल किंवा व्यवसायाशी बऱ्याच दिवसाशी निगडीत आहे, यात तुमचा अभ्यासही चांगला आहे. तर शेतकऱ्यांमध्ये या व्यवसायाशी निगडीत काय गैरसमज आपल्याला दिसून आले? अगदी बरोबर मॅडम, तुम्ही बरोबर प्रश्न विचारलात. कारण फक्त ग्राहकच नाही तर जे शेतकरी कोंबडी पालन करतात त्यांच्यामध्ये बरेचसे याच्यामध्ये गैरसमज आहेत. जसं की माझ्याकडे कोंबड्या जास्त ठेवल्या की माझ्याकडे उत्पन्न जास्त होतं किंवा माझ्या कोंबड्यांना एक पक्षाला आजार झाला तर बाकीचं तो आपोआप नीट होऊन जातो, बाकी पक्ष्यांना आजार होत नाही, किंवा माझ्या फार्ममध्ये मी बायोसिक्युरिटी किंवा जैव संरक्षण करण्याची मला आवश्यकता नाही, किंवा आपल्याकडे जेवढा मोठा फार्म तेवढं जास्त प्रॉफिट, पोल्ट्री उत्पन्न म्हणजे कमी वेळेमध्ये जास्त पैसा, हे सगळ्या बऱ्याचशा अशा काही संकल्पना आहेत की जी शेतकऱ्यांकडे चुकीच्या आहेत. वास्तविक पाहता ह्याच्या मागं खूप मोठे शास्त्रीय कारणंसुद्धा आहेत. पहिला जो शेतकऱ्याला असं वाटतं की जास्त कोंबड्या ठेवले की आपल्याला जास्त उत्पन्न मिळतं, म्हणजे बेसिकली हे कमर्शियलमध्येही आहे आणि जे परसबागेत कुक्कुटपालन करतात किंवा ग्रामीण भागामध्ये जे कुक्कुटपालन करतात तर यामध्ये कोंबड्या जास्त ठेवल्या की आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं असं नसतं. त्या कोंबड्यांना वाढीसाठी जेवढं खाद्य आणि जेवढी जागा लागते त्याचा आपल्याला पूर्णपणे विचार करावा लागतो. जास्त कोंबड्या ठेवल्याने जागा कमी होते आणि कोंबड्या एकमेकाला मारतात, त्यांची पंखे उपटून टाकतात किंवा त्यांना खाण्यासाठी त्याची अडचण होते. तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागतात. साधारणपणे 4 फूट बाय 3 फूट बाय 3 फूट ह्या एका पिंजऱ्यामध्ये म्हणजे लांबी रुंदी उंची असं जर आपण बघितलं तर त्याचे 2 कप्पे होतात 1.5 फुटाचे. तर एका पिंजऱ्यामध्ये तुम्हाला 10 अडल्ट पक्षी जे मोठे पक्षी असतात तेवढीच आपल्याला त्यामध्ये संकल्पना म्हणजे त्यांचं तेवढं ठेवावं लागतं. त्याच्यापेक्षा आपण जास्त ठेवले तर ते ओव्हर क्राउडिंग होतात आणि एकमेकाला मारण्यासाठी सुरुवात करतात आणि आपलं उत्पन्न त्या ठिकाणी घडतं.
त्यामुळं एकंदरीतच ही संकल्पना की जास्त पक्षी आणि जास्त उत्पादन हे पूर्णपणे सत्य नाही. दुसरी आपल्याकडे संकल्पना अशी असते की इंजेक्शन किंवा लस, इंजेक्शन तर नाहीच नाही, पण लस दिल्यानंतर सुद्धा पक्ष्यांमध्ये मरतूक होते. तर शास्त्रीयरित्या जर व्यवस्थित लस दिली तर पक्ष्यांमध्ये मरतूक न होता त्याचं उत्पन्न वाढतं. आपल्या लस देण्याच्या पद्धतीमध्ये चुकलं तर मात्र आपल्याकडे त्याची अडचण होऊ शकते, परंतु सर्वसाधारणपणे लसीने कुठल्याही प्रकारचं उत्पन्न घटत नाही. बरं सर, आपल्या ज्या गैरसमज आहे शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आमची माती आमची माणसं. आमची माती आमची माणसं. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे कुक्कुटपालन व्यवसायातील सत्यता आणि प्रचलित अफवा या विषयावर. आपल्यासोबत डॉक्टर मुल्ला सर आहेत. सर, आपण शेतकऱ्यांच्या मनात या व्यवसायाबद्दल काय गैरसमज आहे याबद्दल जाणून घेत होतो, काय सांगाल? आणखी एक गैरसमज शेतकऱ्यांमध्ये आहे की बायोसिक्युरिटी, ज्याला आपण जैव संरक्षण म्हणतो, ह्याची काही एक आवश्यकता लागत नाही. माझ्या फार्ममध्ये कोणीही आलं, कधीही आलं, म्हणजे कुठूनही आलं तरी माझ्या पक्ष्यांना आजार होणार नाही, ही एक संकल्पना शेतकऱ्यांकडे बरीच असते. म्हणजे शेतकरी पक्षी दिसतोय चांगला की पक्षी निरोगी आहे ह्या संकल्पनेमध्ये फार असतात. परंतु बायोसिक्युरिटी ही कमर्शियल फार्मिंगमध्ये, व्यावसायिक उत्पादन घेण्यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले करते. कारण ही बायोसिक्युरिटीमुळे आपल्याकडे इन्फेक्शन होऊ देत नाही. पहिली गोष्ट, इन्फेक्शन झालं तर त्याला कवर करण्यासाठी किंवा दुसरीकडे पसरू नये ह्यासाठी बायोसिक्युरिटी आपल्याला तेवढंच महत्त्वाचे आहे. आणि बायोसिक्युरिटी स्थापन करणं फार अवघड नाही. आपल्या फार्ममध्ये प्रवेश करणाऱ्या व्यक्ती किंवा काही गाड्या असतील यांच्यापासून आपल्याला इन्फेक्शन होणार नाही यासाठी काही उपाययोजना करायच्या, आणि आपला माल बाहेर जात असताना तिथून इन्फेक्शन कॅरी करून येऊ नये यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतात. फार छोट्या छोट्या उपाययोजना करून सुद्धा आपल्याला जैव संरक्षण स्थापन करता येतं. आणि शेतकऱ्यांना आव्हान आहे की जैव संरक्षणाच्या बाबतीमध्ये कुठलीही तडजोड न करता सर्वांनी आपल्या फार्मवरती जैव संरक्षण उभारण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे. यासोबतच आणखी एक शेतकऱ्यांमध्ये नवीन जे तरुण वर्ग शेतकरी ह्याच्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी त्यांच्यामध्ये एक असा गैरसमज असतो की कुक्कुटपालन करायसाठी माझा मोठा फार्म असणं फार आवश्यक आहे. म्हणजे मला छोट्या फार्मपासून सुरुवात केली तर मला त्याच्यापासून उत्पन्न मिळत नाही, आणि मोठा फार्म करायचा असेल तर मला इन्व्हेस्टमेंट करूनच मोठा फार्म सुरू करावा लागते. ही एक मोठी त्याच्यामध्ये गैरसमज शेतकऱ्यामध्ये आहे. तर छोट्यातल्या छोट्या फार्ममधून आपण उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळवून त्याचं विपणन किंवा मार्केटिंग कसं करतात हे महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे उत्पन्न घेणं एवढंच तुमचं कौशल्य नसून त्याला मार्केट कसं करावं हे सुद्धा त्याचं एक चांगलं कौशल्य असणं आवश्यक आहे. यामध्ये अंडी विशेष करून हा व्यवसाय असा आहे की ज्याचं विपणन कौशल्य तुम्हाला त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन, ज्याला मूल्यवर्धन म्हणतात, अशा पद्धतीने करून केलं तर तुम्हाला त्याच्यापासून अधिकाधिक फायदा मिळतो. याशिवाय आपल्याकडे आणखी एक असा गैरसमज आहे की माझ्याकडे कुक्कुटपालन सुरू केले की मला कमी वेळेमध्ये जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो. तर हे जे गणित आहे, फायद्याचं गणित जरी म्हणत असेल की 60 दिवसामध्ये एक बॅच तुमची निघते, त्याचा फायदा आपल्याला मिळतो, परंतु हे सगळं अवलंबून आहे की तुमचं व्यवस्थापन कसं आहे, तुम्ही त्याचं संगोपन कसं करताय, त्याचं विपणन कसं करताय आणि त्याचा व्यवहार कसा सांभाळताय, ह्या गोष्टीवरती हे सगळं अवलंबून राहतं. त्यामुळं शेतकरी, जे नवीन शेतकरी आहेत ते ह्या व्यवसायामध्ये उतरत आहेत, तर त्यांनी व्यवसायात उतरण्यापूर्वी ह्या सर्व विषयांची खोलवरपणे अभ्यास करावा. आपल्या आसपासच्या इतर फार्मला, इतर ठिकाणी भेट द्यावी. यासोबतच आपल्या आसपास जे मार्केट आहे त्या मार्केटमध्ये काय प्रश्न आहेत किंवा मार्केटमध्ये काय नेमकं घडतं याच्याबद्दलही आपल्याला पूर्णपणे माहिती घेणं आवश्यक आहे. यातूनच आपल्याला पूर्ण कुक्कुटपालनामध्ये यशस्वीरित्या आपल्याला व्यवसाय करता येतो. एकूण आपण जर पूर्ण शेतकऱ्यांचे गैरसमज आपल्याला दूर करायचे असेल तर मुख्य काय पॉईंट सांगाल सर तुम्ही? म्हणजे शेतकरी हे सगळ्या गैरसमजपासून आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांना काही बऱ्याचशा गोष्टी कळतील, पण स्वतःही करत असताना त्यांना बऱ्याचशा अशा गोष्टी, अफवा निदर्शनास येतात. तर पहिली गोष्ट, ज्या अफवा आहेत त्या खरं आहेत की नाहीत ह्याची सत्यता तपासण्यासाठी तुम्ही कुठल्या तरी एक्सपर्टला किंवा जवळच्या पशुवैद्यकाला भेटून त्याच्याकडून त्याचा सल्ला घेणं फार आवश्यक आहे. याच्यासोबतच वेळोवेळी काही ठिकाणी, जसं की आता कृषी विज्ञान केंद्र आमच्याकडे सगरोळीमध्ये विविध वेळेस कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तर अशा प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपण सहभागी व्हावं. यासोबतच काही तज्ज्ञ लोक आहेत, त्यांच्या फोनवरून किंवा त्यांच्या थेट संपर्कात येऊन काही प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण हे प्रश्न सोडवू शकता. यासोबतच आता यंग जनरेशन आहे, सगळ्यांकडे स्मार्टफोन आहेत, मोबाईल आहेत, तर मोबाईलवर सुद्धा तुम्ही याच्या सत्यतेबाबत चौकशी करू शकता. पण फक्त काळजी एवढीच घ्यावी की मोबाईलमध्ये सर्च करत असताना
ज्या ठिकाणाहून आपल्याला उत्तर मिळत आहे त्याची आपल्याला खात्री असणं म्हणजे आवश्यक आहे. authentic source कडनं Authentic तुम्हाला source माहिती असणं घ्यायची आवश्यक आहे. आणि ह्या एका प्रयत्नामुळेच आपले बरेचसे मिथक जे आहेत, बरेचसे ज्या अशा रूढी अशा काही गैरसमज आहेत. संकल्पना आहेत त्या पूर्णपणे क्लिअर होतात. यासोबतच काही पुस्तकं असतील त्यामध्ये वैज्ञानिकदृष्ट्या संगोपन कसं करावं, शास्त्रीयरित्या कसं सांभाळावं आणि कोणत्या चुका करू नयेत या बाबतीत सखोल मार्गदर्शन केलेले असतात. अशी पुस्तके आपण वाचू शकता. जवळच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये आपण नक्कीच तिथं विषयज्ञ असतात त्यांच्यासोबत चर्चा करून ह्या संकल्पनेद्वारे आपण हे प्रश्न सोडून करू शकता. खूप छान माहिती दिली सर तुम्ही आम्हाला. दर्शक हा सर आपल्याकडे आले आणि आपल्या अनेक शंकांचं सरांनी निरसन केलं. निश्चितच बायोसिक्युरिटी मेजर्स किती महत्त्वाचे आहेत, त्यानंतर तांबडी अंडी महत्त्वाची की त्याच्यात जास्त पोषण मूल्य आहेत की पांढऱ्या अंड्यामध्ये, ह्याचं देखील सरांनी व्यवस्थित असं स्पष्टीकरण दिलं. आणि पूर्ण कुक्कुटपालन व्यवसाय करताना काय काळजी घ्यायची किंवा कोंबडी खाल्ल्याने त्याचे कुठले दुष्परिणाम शरीरावर होतील आणि ते कसे काय आपल्याला कुठले कुठले इन्फेक्शनापासून आपल्याला दूर राहायचं आहे याबद्दल सरांनी माहिती दिली. तर सर आज वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आला त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.